माझा नवरा एक डॉक्टर होता. मी रंगाने सावळी होते म्हणून तो माझा रंग गोरा करण्यासाठी तो मला रोज रात्री एक इंजेक्शन द्यायचा. त्यामुळे माझ्या पोटात खूप दुखायचं. एके दिवशी रात्री मी इंजेक्शनच बदललं आणि झोपेचं नाटक केलं. तेव्हा माझ्या नवऱ्याने जे माझ्यासोबत केलं ते कोणता शत्रूही करणार नाही. कारण रोज रात्री इंजेक्शन देऊन माझा नवरा माझ्यासोबत. आमच्या गावात राहणारा मुलगा कुणाल विदेशातून आला होता. तो विदेशातून भारतात परत आला होता आणि तो डॉक्टर होता. तो जेव्हापासून गावात आला होता तेव्हापासून गावातील सर्व मुली त्याच्यावर फिदा होत्या. त्याचं कारणही तसंच होतं. कुणाल दिसायला रुबाबदार आणि देखणा मुलगा होता. उंच, देखणा आणि उत्तम असा मुलगा होता. एखाद्या हिरोसारखा दिसत होता आणि तसेच त्याची परिस्थिती खूप श्रीमंत होती आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी मुलींची रांग लागली होती. आमच्या गावातील मी एकटीच मुलगी होते जी त्याच्याशी लग्न करायचा विचार करत नव्हती. कारण मला स्वतःला माहीत होतं की तो कधीच माझा होऊ शकणार नाही. तो कधी माझ्याबद्दल विचार करू शकणार नाही. कारण माझा रंग सावळा होता. माझे बोलके डोळे होते, सुंदर होते, पण या सुंदरतेला माझ्या सावळ्या रंगाने डाग लागला होता. डॉक्टर कुणाल एवढ्या सगळ्या गोऱ्या मुली सोडून मला का पसंत करणार? बाकीच्या सुंदर दिसणाऱ्या मुली खूप जास्त श्रीमंत आणि जास्त शिकलेल्या आहेत. मी मिडल क्लास फॅमिलीतील होते. त्या सर्व मुलींपेक्षा मी खूप कमी पैशावाले होते. एक दिवस आई अचानक आजारी पडली. त्यामुळे मी आईला घेऊन दवाखान्यात आली होती. त्यावर आई म्हणाली की ते नवीन डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊ. तो आजारी माणसावर चांगले उपचार करतो. त्यामुळे आम्ही कुणाल डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेलो. आईला सांगत होते की त्या डॉक्टरांची फी जास्त आहे. तेवढ्यात आईने मला चूप केलं. म्हणाली की मी आत गेल्यावर तू पण आत चल, कारण याच कारणाने तो तुला बघेल. काय माहीत त्याने तुला पसंत केलं तर? आईच्या या बोलण्यावर मला काहीच कळत नव्हतं. मी हसावं की रडावं ती किती अशक्य गोष्टींचा विचार करत होते. नंतर आम्ही दोघेजणी आतमध्ये गेलो व लगेच आईने डॉक्टर कुणालशी माझी ओळख करून दिली. म्हणाली, ही माझी मुलगी, हिनेच मला दवाखान्यात आणलं. ही माझी खूप काळजी करते आणि खूप संस्कारी पण आहे माझी मुलगी. असे आईचे बोलणे ऐकून कुणालने माझ्याकडे पाहिले व तो नंतर पेशंटला चेक करू लागला. काही घाबरायचं कारण नाही, मी काही गोळ्या लिहून देतो, ठीक होऊन जातील, असं म्हणत तो कागद माझ्या हातात दिला. अचानक आमच्या दोघांची नजर एकमेकांकडे वळली. मी जणू त्याच्यात हरवूनच गेले होते. तो म्हणाला, BP कमी आहे, औषध वेळेवर घ्या. मी हो म्हणाले आणि आम्ही घरी आलो. त्याच्या नजरेमुळे मी पूर्ण रात्र झोपू शकले नाही. त्याच्या नजरेत काहीतरी जादू होती जे मी समजू शकले नाही. मला तर धक्काच बसला होता हे ऐकून की कुणालने मला मागणी घातली आहे. तेव्हा 2 दिवसांनी कुणालने माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली. मी आश्चर्यचकित झाले आणि खुशही. मला कळत नव्हतं त्याने मला कसं पसंत केलं असेल. आई म्हणाली, तो बाहेर विदेशातून आला आहे, त्याचे विचार काही वेगळे असतील, सौंदर्यामध्ये काही बदल होत असतात. तशी तू खूप सुंदर आहे, फक्त सावळी आहे. आमचं लग्न ठरलं ही गोष्ट सगळीकडे पसरली. सगळेजण लग्नाची ही गोष्ट ऐकून दंग झाले. लोक काय बोलायला लागले होते, कुणालला ही कोणती मुलगी आवडली. तसेही आमच्या घरात खूप आनंद होता. कुणाल मला रोज फोन करून सांगायचा की तो कसा पहिल्या नजरेत क्लीन बोल्ड झाला. त्याला माझे डोळे खूप आवडले होते. आता आईचे बोलणे मला खरे वाटू लागले होते. तो विदेशातून शिकून आला आहे म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल आणि खास त्याला माझ्यातील काहीतरी खास गोष्ट आवडली असेल. मनातल्या मनातच खूप खुश होते. कुणालच्या घरच्यांनी आम्हाला काहीच खर्च करून दिला नाही. आम्हाला काहीच करायची गरज नव्हती. माझे लग्नाचे कपडे तर लाखोंच्या घरात गेले आणि माझ्या अंगावर इतके दागिने होते की लोक माझ्या या सुखावर जळत होते. शेवटी आमचं लग्न झालं. मी स्टेजवर असताना कुणालची मैत्रीण आली आणि कुणालला म्हणाली, काय झालं तुझ्या टेस्टला? ही कोणती तुझी चॉईस? तू तर खूप फॅशनेबल होता ना? आणि माझ्या सावळ्या रंगावर जोक करू लागली. हे ऐकून मला खूप दुःख वाटलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिला फटकारला आणि ती स्टेजवरून खाली पडली. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण माझ्यामुळे कुणालला हे ऐकून घ्यावं लागत होतं. मी लग्न करून कुणालच्या घरी आले होते. घर कुठलं, तो महालच होता. कुणालच्या आईने मला त्याच्या खोलीत नेलं
पण कुणालच्या मैत्रिणीचे ते बोलणे अजून मला आठवत होते. थोड्या वेळाने कुणाल खोलीत आला. तो म्हणाला, काय झालं? अजून तू तोच विचार करत आहेस का? मी त्याच्याकडे बघतच राहिले. तो म्हणाला, अगं असं काय बघतेस? हेच तर खरं प्रेम आहे. एकमेकांना काही न बोलता माझ्या बायकोच्या मनातील सगळं कळतं मला. मी माझ्या नशिबावर खूप खुश होते. तेव्हा कुणाल म्हणाला, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या आयुष्यातील खंत लवकरच संपवून टाकतो. बघ, कोणी तुझ्या रंगाबद्दल काहीच बोलणार नाही. आजकाल कितीतरी उपाय निघाले आहेत आणि काही इंजेक्शननेच तुझा रंग तर गोरा होईल. मला तर तू अशीच आवडते, पण मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. त्यामुळे मी विचार केला आहे की तुला गोरं बनवण्याच्या इंजेक्शनने मी तुला सुंदर बनवीन. कुणालकडे पाहून ती बोलले, खरंच हे शक्य आहे का? तो म्हणाला, हो खरंच. आणि कुणालने तिला वचन दिलं की आपण उद्यापासूनच ही इंजेक्शनची उपचार करायला सुरुवात करणार आहोत. मी मनातल्या मनातच स्वतःला खूप सुंदर समजू लागले होते आणि थोड्या दिवसात मी सर्व मुलींपेक्षा खूप सुंदर दिसणार आहे अशी मी मनात स्वप्न रंगवू लागले होते. मी कुणालशी लग्न करून खूप खुश होते. कुणाल भलेही येणार आहे, पण त्याच्या वागण्यावरून अजिबात असं वाटत नव्हतं. तो एकदम साधा माणूस होता. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा. दुसऱ्या दिवशी कुणाल म्हणाला की माझं डॉक्टरांशी बोलणं झालं आहे आणि ते म्हणाले की रोज रात्री एक इंजेक्शन गोरं करायचं द्यावं लागेल. एका आठवड्यात त्याला फरक दिसेल. कुणालने माझे हात धरून मला मिठीत घेतलं आणि माझ्याकडून वचन घेतलं की मी या उपचारांबद्दल कोणालाच काही सांगायचं नाही. लोक तरीच्या गोष्टी असतात हे त्याला नको होतं आणि मी तसं त्याला वचन दिलं. त्या रात्री त्याने मला पहिले इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यावर मला झोप लागली, पण जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा माझ्या पोटात खूप दुखायला लागलं. मला कळत नव्हतं की पोट इतकं का दुखत आहे. त्या इतक्या जीवघेण्या वेदना होत्या की मी तसं कुणालला सांगितलं, पण तो म्हणाला कोणत्या गोष्टी कधी कधी साईड इफेक्ट होतो आणि तो म्हणाला थोडं सहन कर. मी काहीच नाही बोलले. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा कुणालने मला तेच इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन दिल्यावर मला खूप गाढ झोप लागली. पुन्हा सकाळी उठल्यावर पोटात दुखायला लागलं आणि परत त्याच जीवघेण्या वेदना सुरू झाल्या. या वेदना माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होत्या. त्यामुळे मी कुणालला काही सांगू शकत नव्हते, कारण कुणाल हे उपचार सगळ्यांपासूनच लपवून करत होता आणि दुखण्याने माझे बेहाल झाले होते. आणि आता पुन्हा रात्री ते इंजेक्शन घेण्याची हिंमत नव्हती. मी विचार केला की एक दिवस इंजेक्शन नाही घेतलं तर काही फरक पडणार नाही, पण कुणालला वाईट वाटेल म्हणून मी त्या जागेवरच इंजेक्शन बदललं आणि त्या जागी ताकदीचे इंजेक्शन ठेवले आणि ते इंजेक्शन मला कुणालने दिलं आणि मी डोळे बंद करून झोपायचं नाटक करत होते आणि कुणालला वाटलं की ही गाढ झोपली आहे. त्यानंतर त्याने जे माझ्या शरीरासोबत केलं त्याने माझा थरकापच उडाला. असं तर कोणताही शत्रू कोणासोबत करत नाही. ते कुणालने माझ्यासोबत केलं. मी पटकन उठून बसले. ते पाहून कुणालच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याची आता बोलतीच बंद झाली होती. तो बोबडे बोलत म्हणाला, तू अजून झोपली नाहीस? मी रागाने कुणालला विचारले, हे काय आहे? तू माझ्यासोबत काय करत आहेस? आधी तर त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले, पण जेव्हा त्याचा उत्तर मान्य करून घ्यायला मी तयार नव्हते तेव्हा त्याने त्याची पूर्ण हकीकत सांगितली. ते सत्य आहे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आता मला कळलं की त्याने इतक्या सुंदर मुली सोडून त्यांनी माझ्याशीच का लग्न केलं, कारण माझ्यासारख्या साध्या मुलीला तो सहज वश करू शकत होता. पण मी काही सहज गप्प बसणारी यातली नव्हते. मी मोठ्याने आरडून घर डोक्यावर घेतलं आणि माझ्या आई वडिलांना फोन करून बोलावून घेतलं. लग्नाच्या 6व्या दिवशी मी माझ्या माहेरी आले आणि लोक तरी गोष्टी करू लागले. माझ्याबद्दल जणू काही माझा सगळाच दोष आहे. माझ्या चारित्र्यावर लोक आरोप करू लागले, पण मी गप्प बसले नाही. माझ्या मैत्रिणीचा नवरा तो वकील होता. मी त्याची मदत घेऊन कुणालच्या विरोधात केस फाईल केली. माझी आई मला अडवत होती, परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम होती. मला कुणालला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायची होती आणि त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा होता. केसची तारीख ठरली होती आणि पूर्ण मीडियाही जमली होती. ही केस काही साधीसुधी नव्हती. मी कुणालची पूर्ण हकीकत कोर्टात सांगितली.
कुणालने आधीच परदेशात एका मॉडेलशी लग्न केलं होतं आणि तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. त्यामुळे तिला तिचे फिगर खराब करायचे नव्हते आणि कुणालला बाळ हवं होतं. त्यामुळे कुणालला भारतात आला. त्याने ह्या सगळ्या कामासाठी माझा वापर केला. त्यांनी जाणून बुजून माझ्यासारख्या सावळ्या रंगाच्या मुलीशी लग्न केलं. त्याला त्या दोघांचं बाळ माझ्या गर्भात वाढवायचं होतं. तो त्या बाळाचा जन्म झाल्यावर त्याला घेऊन जाऊन माझ्यापासून दूर करणार होता आणि मला घटस्फोट देणार होता. आपल्या देशात सरोगेसी बेकायदेशीर आहे आणि माझ्या परवानगीशिवाय तो माझ्या शरीरात त्याचं बाळ वाढवू शकत नव्हता आणि तो रोज मला गोरं होण्याच्या इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत होता आणि माझे चेकअप करायचा. त्या रात्री मी जे इंजेक्शन बदललं त्याच रात्री तो IVFच्या मदतीने त्याचं बाळ माझ्या शरीरात इम्प्लांट करणार होता. त्याच्या अमेरिकन बायकोला त्याची फिगर खराब करायची नव्हती, पण त्यांना दोघांना माझे आयुष्य मात्र खराब करायचं होतं. माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने त्याच्या विरोधात सगळे पुरावे गोळा केले आणि त्याला दोषी ठरवले. कोर्टाने त्याला योग्य शिक्षाही दिली होती आणि मी कुणालकडून घटस्फोटही घेतला होता. मला आज सगळ्या आई वडिलांना हेच सांगायचं आहे की आपल्या मुलीसाठी श्रीमंत मुलगा बघण्यापेक्षा संस्कारी आणि गरीब मुलगा बघा आणि 2 वेळचं अन्न आणि आदर मिळाला तर आपली मुलगी संसारी सुखी आहे हे कळतं व कोणतीही मुलगी संसार सुखाने करू शकते. पण जर माणूसच खराब असेल तर ती मुलगी कधीच सुखी राहू शकत नाही. कुणालची फसवणूक नंतर मी धैर्याने सामना केला व न्याय मिळवला. शिक्षण पूर्ण करून स्वतःला उभं केलं. काही वर्षांनी माझ्यासोबत विनोद आयुष्यात आला. साधा पण प्रेमळ माणूस. त्याने माझ्या भूतकाळावर कधी जज केलं नाही, फक्त आदर आणि समजूतदारपणा दाखवला. आम्ही लग्न केलं आणि खरं सुख अनुभवू लागलो. या सगळ्यातून मी हा धडा घेतला की बाह्य सौंदर्यापेक्षा माणसाचं अंतःकरण आणि विचार महत्त्वाचे असतात.